येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन टायगरचं शिवसेनेला मोठं बक्षीस मिळणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। खासदार श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन विस्ताराबाबत चर्चा केल्याची देखील माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरे गटातल्या 6 खासदार एनडीएमध्ये आणल्याबद्दल शिवसेनेला बक्षीस मिळण्याची शक्यता आहे। संजय जाधव यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सुद्धा दिली जाऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे। मंत्री प्रतापराव जाधवांकडे केवळ आयुष खातं राहण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचे विस्तार होण्याची शक्यता आहे। आपल्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। शुभम, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, शिवसेनेला खूप मोठं बक्षीस या विस्तारामध्ये मिळेल असं म्हटलं जात आहे, काय अधिक माहिती? नक्कीच प्रशांत, खरं बघायला गेलं तर विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे या आठवड्याच्या समाप्तीपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समिती जी आहे तो विस्तार त्याचा बदल होणार आहे असं देखील ऐकण्यात मिळत आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना मोठं बक्षीस देखील मिळू शकतं आणि त्यांना 2 केंद्रीय मंत्री जे आहेत त्याच्या पक्षाला हे जाऊ शकतात आणि अशामध्ये प्रतापराव जाधव यांच्याकडे देखील मंत्रिपद जाऊ शकतं, तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्याकडे देखील मंत्रिपद जाऊ शकतं अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे। खरं तर दिल्लीमध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळ बदलण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील जी आहे हालचालींसाठी सुरुवात केलेली आहे। त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा जी आहे ती देखील भेट घेतलेली आहे अध्यक्षांसोबत आणि त्याचमुळे कुठेतरी लवकर बदल जे आहेत ते दिसून येणार आहेत। नक्कीच, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती संदर्भात।